नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, राजेंद्र भिल ऑनलाईन एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण इतिहास विषयातील प्रकरण क्रमांक 1 इतिहासाची साधने या प्रकरणावर आधारित प्रश्नांचा अभ्यास करणार आहोत। तर पाहूया प्रश्न क्रमांक 1, इतिहासाच्या साधनांमधील टिंब साधने आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित आहेत। पर्याय पहा, 1 लिखित, 2 मौखिक, 3 भौतिक, 4 दृकश्राव्य। बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 दृकश्राव्य। 2 पुण्यातील टिंब या गांधी स्मारक संग्रहालयात गांधीजींच्या इतिहासाविषयी माहिती मिळते। पर्याय पहा, 1 आगा खान पॅलेस, 2 साबरमती आश्रम, 3 सेल्युलर जेल, 4 लक्ष्मी विलास पॅलेस। बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 आगा खान पॅलेस। पुढचा प्रश्न पाहूया। 23व्या शतकातील आधुनिक तंत्रज्ञानाचा एक आगळा आविष्कार म्हणजे टिंब होय। पर्याय पाहूया, 1 पोवाडा, 2 छायाचित्र, 3 मुलाखती, 4 चित्रपट। हा प्रश्न NMMS परीक्षा 2019 मध्ये विचारण्यात आलेला आहे। बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 चित्रपट। पुढचा प्रश्न पाहूया। 4 पुढील वृत्तपत्रांमधील कोणते वृत्तपत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केलेले नाही? हा प्रश्न NMMS परीक्षा 2018 मध्ये विचारण्यात आलेला आहे। पर्याय पहा, 1 जनता, 2 समता, 3 केसरी, 4 मूकनायक। बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 केसरी। 5 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एप्रिल 1927 मध्ये कोणते वृत्तपत्र सुरू केले? हा प्रश्न NMMS परीक्षा 2021 मध्ये विचारण्यात आलेला आहे। पर्याय पहा, 1 मूकनायक, 2 बहिष्कृत भारत, 3 जनता, 4 प्रबुद्ध भारत। बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 बहिष्कृत भारत। पुढचा प्रश्न 6 मुंबई येथील मणिभवन आश्रमास भेट दिल्यावर आपल्याला कोणत्या महान व्यक्तीच्या इतिहासाविषयी माहिती मिळते? हा प्रश्न सुद्धा 2022 मध्ये NMMS परीक्षा 2022 मध्ये विचारण्यात आलेला आहे। पर्याय पहा, 1 स्वातंत्र्यवीर विदा सावरकर, 2 महात्मा ज्योतिराव फुले, 3 लोकमान्य टिळक, 4 महात्मा गांधी। बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 महात्मा गांधी। पुढचा प्रश्न 7 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी टिंबमध्ये बहिष्कृत भारत हे वृत्तपत्र सुरू केले। हा प्रश्न सुद्धा NMMS परीक्षा 2024 मध्ये विचारण्यात आलेला आहे। पर्याय पहा, 1 एप्रिल 1917, 2 एप्रिल 1927, 3 एप्रिल 1937, 4 एप्रिल 1947। बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 एप्रिल 1927। पुढचा प्रश्न पाहूया। 8 अंदमान येथील सेल्युलर जेलला भेट दिल्यावर टिंब यांच्या क्रांतिकार्याविषयी माहिती मिळते।
पर्याय पहा. 1 भगतसिंग, 2 उमाजी नाईक, 3 स्वातंत्र्यवीर विदा सावरकर, 4 वासुदेव बळवंत फडके. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 स्वातंत्र्यवीर विदा सावरकर. 9 टिंबटिंब यांनी निबंधमाला या मासिकातून तत्कालीन विविध सामाजिक व सांस्कृतिक विषयांवर भाष्य केले. पर्याय पहा. 1 लोकमान्य टिळक, 2 विष्णूशास्त्री चिपळूणकर, 3 महात्मा ज्योतिराव फुले, 4 गोपाळ हरी देशमुख. बरोबर उत्तर आहे 2 विष्णूशास्त्री चिपळूणकर. 10 लोकहितवादी उर्फ गोपाळ हरी देशमुख यांनी टिंबटिंब या साप्ताहिकातून शतपत्रे लिहिली. पर्याय पहा. 1 दीनबंधू, 2 केसरी, 3 प्रभाकर, 4 ज्ञानप्रकाश. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 प्रभाकर. पुढचा प्रश्न पाहूया. 11 भारताच्या विविध प्रांतांचे शहरांचे नकाशे तयार करण्याचे काम कोणी केले आहे? पर्याय पहा. 1 मॅपिंग सोसायटी ऑफ इंडिया, 2 सर्वे ऑफ इंडिया, 3 इंडियाज ब्युरो, 4 यापैकी नाही. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 सर्वे ऑफ इंडिया. पुढचा प्रश्न. 12 पुढीलपैकी कोणते वृत्तपत्र स्वातंत्र्यपूर्व काळातील नाही? पर्याय पहा. 1 केसरी, 2 दीनबंधू, 3 अमृत बाजार पत्रिका, 4 पुढारी. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 पुढारी. 13 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जानेवारी 1920 मध्ये टिंबटिंब हे पाक्षिक सुरू केले. पर्याय पहा. 1 मूकनायक, 2 बहिष्कृत भारत, 3 जनता, 4 प्रबुद्ध भारत. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 मूकनायक. 14 पुढीलपैकी कोणते इतिहासाचे लिखित साधन नाही? पर्याय पहा. 1 वृत्तपत्र, 2 पत्रव्यवहार, 3 प्रसंग वर्णन, 4 आत्मचरित्र. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 प्रसंग वर्णन. पुढचा प्रश्न पाहूया. 15 भारतात चित्रपट सृष्टीची सुरुवात कोणी केली? पर्याय पहा. 1 विष्णूशास्त्री चिपळूणकर, 2 दादासाहेब फाळके, 3 गोपाळ हरी देशमुख, 4 कृष्णशास्त्री चिपळूणकर. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 दादासाहेब फाळके. 16 वर्धा येथील सेवाग्राम आश्रमास भेट दिल्यावर आपल्याला कोणत्या महान व्यक्तीच्या इतिहासाविषयी माहिती मिळते? पर्याय पहा. 1 गोपाळ हरी देशमुख, 2 लोकमान्य टिळक, 3 महात्मा ज्योतिराव फुले, 4 महात्मा गांधी.
बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 महात्मा गांधी. 17 दादासाहेब फाळकेंनी टिंबटिंबमध्ये भारतीय चित्रपट सृष्टीची मुहूर्तमेढ रोवली. पर्याय पहा. 1 इसवी सन 1915, 2 इसवी सन 1913, 3 इसवी सन 1911, 4 इसवी सन 1912. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 इसवी सन 1913. पुढचा प्रश्न पाहूया. 18 पुढीलपैकी कोणते इतिहासाचे मौखिक साधन नाही? पर्याय पहा. 1 प्रसंग वर्णने, 2 कलापथके, 3 आत्मचरित्रे, 4 लोककथा. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 आत्मचरित्रे. पुढचा प्रश्न क्रमांक 19 पुढीलपैकी इतिहास लेखनाची कोणती साधने राष्ट्रीय स्मारके म्हणून घोषित केली जातात? पर्याय पहा. 1 लिखित साधने, 2 मौखिक साधने, 3 भौतिक साधने, 4 दृकश्राव्य साधने. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 भौतिक साधने. पुढचा प्रश्न 20 सत्यशोधक समाजाने टिंबटिंबच्या माध्यमातून शोषित वर्गात जागृती निर्माण केली. पर्याय पहा. 1 राष्ट्रगीत, 2 देशभक्तिगीत, 3 पोवाडा, 4 स्फूर्तिगीत. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 पोवाडा. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण NMMS परीक्षेची तयारी करत असताना इतिहास विषयातील प्रकरण क्रमांक 1 इतिहासाची साधने या प्रकरणावर आधारित प्रश्नांचा अभ्यास केलेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आमचं चॅनल सबस्क्राईब करा म्हणजे पुढील व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरच मिळेल. आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांनाही शेअर करा जेणेकरून त्यांनाही अभ्यासात मदत होईल. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. थँक्यू.